यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेणार आहोत सविस्तर। शरद पवार नाम ही काफी है असं म्हणत लाखो चाहत्यांचा गराडा त्यांच्या भोवती असतो। वयाची 80 ओलांडत असताना सत्तेची अनेक समीकरणे त्यांनी सहजपणे हाताळली, म्हणूनच त्यांना राजकारणातील भीष्म पितामह असं म्हणतात। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 12 डिसेंबर रोजी 80वा वाढदिवस आहे। 5 दशकांहून अधिक काळ ते राजकारणात आहेत। राजकारणातील अनेक डावपेच त्यांनी खेळले। बदलत्या राजकारणातही सत्ता टिकवून कशी ठेवायची यासाठी लागणारं कौशल्य त्यांच्याकडे आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची लोकप्रियताही तितकीच आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून चाललेल्या सावळा गोंधळ उरकण्याचे आणि राजकीय गोळाबेरीजांचे गणित सोडवण्यासाठी शरद पवारच म्होरक्या ठरले। राजकारणाचं स्टेरिंग त्यांच्या हातात आहे अशी त्यांची ख्याती बनली। पवारांचा राजकीय प्रवास पाहूयात। शरद पवार 1978 मध्ये राजकारणात आले। त्यावेळी यशवंतराव चव्हाणांच्या पावलावर पाऊल ठेवले। 1978 मध्ये पुरोगामी लोकशाही दल पुलोदचे सरकार स्थापन होऊन वयाच्या 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री बनले। आणीबाणीनंतर काँग्रेस विभागले गेले। यात इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे 2 भाग झाले। रेड्डी काँग्रेसमध्ये यशवंतराव, वसंतदादा पाटील त्यांच्याबरोबर शरद पवारही होते। 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत बारामतीतून ते पहिल्यांदा निवडून आले आणि लोकसभेत खासदार म्हणून त्यांच्या कार्यकाळाला सुरुवात झाली। 1978 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या। दोन्ही काँग्रेसने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या। यात मतभेदामुळे आघाडीच्या सरकारचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले। सरकारमधील वादानंतर शरद पवार त्यांच्या 40 समर्थक आमदारांसह बाहेर पडले। त्यानंतर केवळ 4.5 महिन्यात आघाडीचे सरकार पडले। यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली। वसंतदादांना धोका दिला असेही म्हटले गेले। इंदिरा गांधींनी शिफारस केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली। पवारांचे पहिले सरकार बरखास्त झाले। दरम्यान देशातली राजकीय समीकरणही बदलली। 1980 मध्ये पवारांचे महाराष्ट्रातील सरकार बरखास्त झाले। पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींनी देशाची आणि पक्षाची सूत्रे हाती घेतली। राजीव गांधींनी त्यांना परत काँग्रेसमध्ये येऊन एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती असे पवारांनी आपल्या एका पुस्तकात म्हटले आहे। पवार महाराष्ट्रात परतले आणि काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय त्यांनी 1986 मध्ये औरंगाबादमध्ये जाहीर केला। शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। पुढे राजीव गांधींची हत्या झाली। काँग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला होता। तेव्हा सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नव्हत्या। पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पवार आणि PV नरसिंहराव होते। राव यांना अधिक मते पडली। यावेळी पवारांचं पंतप्रधानपद हुकलं। राव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री झाले। 1993 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पवारांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली। सोनिया गांधींनी राजकारणात यायचं ठरवलं। यावेळी काँग्रेसमध्ये अनेक समीकरणं बदलली होती। PA संगमा, तारिक अनवर यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। पुढे पवार 10 वर्ष कृषी मंत्रिपदावर राहिले। 2019 मध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपला जाऊन मिळाले। पण पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या राजकीय खेळीने राजकारणाचा डावपेच बदलले आणि महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली।